जय जय रघुवीरा समर्थ श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 9वा तनु चतुष्टये नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ सूक्ष्म स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जान जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा हे अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनिते श्रीराम समर्थ श्री समर्थानी दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आणि त्यामधील समास 9वा तनु चतुष्टये नाम या समासाचं विवरण आपल्याला आज करायला घेतलेलं आहे। समर्थ सुरुवातीला तनु चतुष्टय नाम म्हणजे समर्थ म्हणतात आहे या देहाचे जे प्रकार आहेत, या देहाचे जे 4 प्रकार आहेत ते सुरुवातीला सांगत आहेत। मागच्या समासामध्ये आपण ते सगळं पाहिलं, परंतु समर्थ आता तनु चतुष्टय नाम म्हणजे देहाचं या पिंडाच्या 4 अवस्था आणि समर्थ म्हणतात आहे की चौथी अवस्था जी आहे ती कशी आहे ती सांगत आहे। म्हणजे पिंडाचे 4 देह आणि पिंडाच्या 4 अवस्था इथे समर्थाने सुरुवातीला सांगितलेल्या आहे। आता पिंडाचे 4 जे देह आहेत ते कोणते आहेत तर स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे 4 देह आहेत। मग मागच्या समासामध्ये आपण समर्थाने तत्वविवरण आपल्याला दिलेलं आणि आता समर्थ आपल्याला तनु चतुष्टय देत आहेत। म्हणजे समर्थाने या समासाची रचना करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की 82 तत्वांचा आम्हाला उलगडा झाला पाहिजे। 82 तत्व ही ज्या देहाची असतील, स्थूळ देहाची असतील, सूक्ष्म देहाची असतील, कारण असेल किंवा महाकारण देह असेल, या सगळ्या देहांचे जे 82 तत्व आहेत या तत्वांचं विवरण झाल्यानंतर या 82 तत्वांमध्ये मी नाही, मी या 82 पेक्षा वेगळा आहे आणि जो मी वेगळा आहे तो परब्रह्म आहे। 82 तत्व हे कसे आहेत नाशवंत आहे आणि ब्रह्म कसा आहे तर दीर्घकाळ टिकणारा आहे। असतची असे सर्व काळ तो असतची असे, आपण असतानाही असणार आहे, आपण असण्याच्या अगोदरही होता आणि आपण गेल्यानंतरही तो राहणार आहे। म्हणजे असतची असे सर्व काळ। म्हणून समर्थ म्हणतात 82 तत्व समजून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही अडकू नका। म्हणजे जशी एखादी मशीन तयार करताना, एखादी नवीन वस्तू तयार करताना काही गोष्टी असेंबल कराव्या लागतात, अर्थात त्याची जुळवणी करावी लागते। जुन्या काळी बघा टीव्ही व्हायचे त्यावेळी ते असेंबल केले जायचे, म्हणजे कम्प्युटर आता असेंबल केला जातो। म्हणजे अनेक साधनं छोटे छोटे एकत्र करून मुख्य साधनं आपल्या डोळ्यासमोर ते दिसतं म्हणून, परंतु आम्हाला ती वस्तू डोळ्यासमोर दिसते आहे तेव्हा त्या वस्तूला आपण नामकरण करतो। पण ज्याचं आम्ही नामकरण करतो आहे, समर्थ म्हणतात ज्याचं आम्ही नामकरण करतो आहे ती मुळामध्ये ती वस्तू नाही, ती कुठल्या तरी गोष्टीने ती तयार झालेली आहे हे लक्षात घेता आलं पाहिजे। म्हणजे हा जो माझा देह आहे तो देह म्हणजे काय, मग तो देह एकाच याने तयार झालेला आहे का नाही, वेगवेगळ्या म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांनी पंच विषयांनी सगळ्यांनी म्हणजे समर्थ म्हणतात या सगळ्या याच्यातून तो निर्माण झालेला आहे। एकच आहे का देह म्हणजे नुसतं नाग आहे का नाही, नुसतं कान आहे का नाही। मग तसं सांगितलेलं आहे की माझा देह म्हणजे काय आहे तर समर्थ म्हणतात पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच प्राण आणि पंच विषय आणि पंच महाभूत या सगळ्यांची बेरीज केली तर 5 5 25 येतं आणि म्हणून त्याला प्रपंच हा शब्द वापरलेला आहे। मग देहाच्या संदर्भात म्हणून समर्थाने या समासामध्ये 82 तत्व कोणती आहेत तेवढीच सांगितली आहेत। त्याचं विवरण स्पष्टीकरण साकल्याने म्हणजे समर्थ साकल्याने त्याचं स्पष्टीकरण आणि सखोलतेने आपण त्याचं मागे पाहिलं। तत्वविवरणमध्ये समर्थाने सगळं सांगितलं म्हणून या पुनरावृत्तीचा दोष लागू नये म्हणून समर्थ म्हणतात आहे स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण। मग ऐसे हे 4 देह जाण जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी। म्हणजे 4 प्रकारचे देह आहेत, 4 प्रकारचे देह आहेत, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण। मग या 4 देहांना 4 प्रकारच्या अवस्था आहेत। आता जसे 4 देह आहेत तसे त्याच्या अवस्थाही 4 आहेत।
मग जागृती आहे, स्वप्न आहे, सुषुप्ती आहे, तुरीय आहे. मग प्रत्येक अवस्थेमध्ये मनुष्य त्या अवस्थेमध्ये जगत असतो. जागृतीत रमतो, स्वप्नातही रमतो, सुषुप्तीमध्ये जातो आणि तुरीयेमध्ये सुद्धा असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की ही सगळी पिंडाच्या म्हणजे स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण हे पिंडाचे 4 देह आहे. पिंडाच्या या 4 अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय. मग अवस्थांच्या 4 या संख्येला पूर्ण करणारी 4थी अवस्था म्हणजे तुरीय आहे. मग तसंच समर्थ पुढे म्हणतात आहे, विश्व तैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा हे अभिमान, नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मूर्धनिते. म्हणजे विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्यगात्मा हे अनुक्रम त्या अवस्थांचे अभिमानी विभू आहेत. नेत्रस्थानी कंठस्थान आहे, हृदयस्थान आणि मूर्धा म्हणजे टाळू हे अनुक्रमे त्या विभूंची स्थाने आहेत. म्हणजे 4 प्रकारचे समर्थ म्हणतात अभिमान आहेत. पहिला अभिमान आहे विश्व, दुसरा आहे तैजस, तिसरा आहे प्रज्ञ आणि चौथा आहे प्रत्यगामा. मग प्रत्येकाचा काय अर्थ आहे ते आपण मागे पाहिलं आहे, पुन्हा पाहू परत ते. कारण जेव्हा आपल्याला आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे त्यावेळेस या 82 तत्वांचा अधिक चांगला आपल्याला उलगडा होईल असं मला वाटतंय. म्हणून समर्थ पुढे म्हणतात 4 प्रकारची त्यांची स्थानं आहेत. नेत्रस्थान डोळे, कंठस्थान म्हणजे गळ्यामध्ये, हृदयस्थान म्हणजे आपलं हृदय आणि मूर्धना म्हणजे टाळू. अशा प्रकारे समर्थ म्हणतात आहे की हे सांगितलेलं आहे. म्हणजे ही अनुक्रमे विभूंची स्थानं आहेत. म्हणून पुढे म्हटलेलं आहे स्थूळ भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग, आनंदावभास भोग, ऐसे हे 4 भोग 4 देहाचे. मग समर्थ म्हणतात स्थूल भोग, उपाधिरहित भोग, आनंद भोग आणि आनंदावभास भोग हे 4 भोग अनुक्रमे 4 देहांचे आहेत. तसंच समर्थाने पुढे सांगितलेलं आहे अकार, उकार, मकार, अर्धमात्रा तो ईश्वर, ऐसा मात्रा 4 चौदेहाच्या. म्हणजे अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा म्हणजे ईश्वर या 4 देहांच्या या मात्रा आहेत. मग 4 प्रकारचे वरचे देह सांगितले, त्याचे आनंद 4 प्रकारचे सांगितले, त्याच्या 4 प्रकारच्या मात्रा पण आहेत. पहिली मात्रा अकार आहे, दुसरी उकार आहे, तिसरी मकार आहे आणि शेवटची अर्धमात्रा आहे. मग त्याला आपण ओंकार हा शब्द वापरला. म्हणजे ओंकारामध्ये 4 मात्रा आहेत, अ, उ, म आणि अर्धचंद्र. मग पुढे समर्थ म्हणतात 4 प्रकारचे गुण आहेत. कोणते सिले आहेत? बोलिले हे रजगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण, स्तोत्र. पुढे सांगितले समर्थाने स्तोत्र गुण, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण ऐसे हे 4 गुण 4 देहाचे. म्हणजे समर्थाने आता हे याच्यामध्ये गुण सांगितले आहेत. तमोगुण आहे, रजोगुण आहे, जे 4 गुण आहे, सत्वगुण आहे, शुद्ध सत्वगुण आहे, ऐसे हे 4 गुण 4 देहाचे. म्हणजे आपण कोणते गुण घेतले पाहिजे हे आपल्यावर आहे. तमोगुण आहे, रजोगुण आहे, सत्वगुण आहे. म्हणजे जास्त तमोगुणी असू नये, रजोगुणी असू नये, सत्वगुणी उत्तमाचा असावा माणूस, शुद्ध सत्वगुणाचा असावा. मग हे 4 गुण 4 देहाचे, देहाचे हे 4 देह आहेत आणि हे देहाचे 4 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण आणि चौथा शुद्ध सत्वगुण. आणि आता पुढे दिलेले आहे समर्थाने, आता पुढे त्याच्या क्रिया दिलेल्या आहेत. म्हणजे सगळं तनु चतुष्टय म्हणजे देहाचं सगळं 82 तत्वांचा जो देह आहे तो कसा बनलेला आहे, काय काय आहे ते सगळं याच्यामध्ये समर्थाने दिलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे क्रियाशक्ती, द्रव्याशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, ऐशा 4 शक्ती 4 देहाच्या. मग 4 प्रकारच्या शक्ती आहेत. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती या देहाच्या 4 शक्ती आहेत. मग ऐसी हे 32 तत्वे, दोहींची 50 तत्वे, अवघी मिळून 82 तत्वे, अज्ञान आणि ज्ञान. म्हणजे अशी ही 82 तत्व सांगितलेली आहे समर्थांनी. 82 तत्व कोणकोणती आहेत, कोणाकोण म्हणजे देह कसा बनलेला आहे याचं वर्णन समर्थांनी इथे दिलेलं आहे. म्हणजे जे देहाकडे सगळे गुण आहेत, विषय सुद्धा आहेत. मग आपल्याला
समर्थ म्हणतात आहे, आपल्या सद्गुरू म्हणतात आहे, जर आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर समर्थ म्हणतात हे जे गुण आहेत ते सगळे समर्थ म्हणतात उत्तम गुण आपल्याला आत्मसात करायचं आहे आणि आपल्या 82 तत्वांचा जो देह आहे त्याला आपल्याला सार्थक करायचं आहे. आणि म्हणून म्हटलंय, ऐसी हे 32 तत्वे, दोहींची 50 तत्वे, अवघी मिळून 82 तत्वे, म्हणजे 32 आणि 50 तत्वे म्हणून सगळी मिळून कशी झाली 82 तत्व. ज्ञान आणि ज्ञान अशी ही 32 तत्व आणि स्थूळ आणि सूक्ष्म देहांची दोन्हींची मिळून 50 तत्व, म्हणजे 25 होतात, जे 5 25 होतात. मग ती कोणाची स्थूळ देहाची 25, सूक्ष्म देहाची 25, ती 25 आणि 25 झाली 50 आणि आता सांगितलेली ही 32 तत्व. मग अशी सर्व मिळून 82 तत्व आणि अज्ञान आणि ज्ञान ही दोन मिळून 84 तत्व जाणावीत. म्हणजे अज्ञान आणि ज्ञान ही मिळून सगळी किती झाली 82 तत्व झाली. म्हणजे आता एका देहाच्या अशा एकूण समर्थ म्हणतात अशा एकूण या देहाच्या 32 तत्वाप्रमाणे दोन्हींचा जर विचार केला तर 50 तत्वे होतात आणि त्यामध्ये एकूण 2 अजून तत्वे येतात, अज्ञान आणि ज्ञान. या सगळ्यांचा विचार समर्थाने आता पुढे केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐसी हे तत्वे जाणावी, जाणून माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी येणे रीती. म्हणजे अशी ही तत्व जाणल्यानंतर ती माईक म्हणून ओळखावी आणि आपण या तत्वांचे साक्षी आहोत हे जाणून त्याचं निरसन करावं. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की सगळी तत्व ओळखा, पण समर्थाने सांगितले ती ओळखा पण कशी करा, ओळखून ती लक्षात ठेवा. जाणून माईक ओळखावी, ही माईक आहे ती खोटी आहे. म्हणजे समर्थ म्हणतात जशी माया ही कशी आहे, ही माया मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आणि माया मिथ्या आहे. मग मिथ्या काय आहे, माईक काय आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की खोटं काय आहे, काय दीर्घकाळ टिकणारं आहे, काय आम्हाला साथ देणारं आहे. नको त्या खोट्या गोष्टींमध्ये, माईक गोष्टींमध्ये आपल्याला अडकायचं नाही. आपलं जे आहे, आपल्याला जे समर्थांनी आपल्या सद्गुरूंनी दिलेलं आहे ते आपल्याला उत्तमोत्तम टिकवायचं आहे. कुठल्याही खोट्या आशंकेमध्ये, कुठल्याही खोट्या आशेमध्ये, कोणानीही दिलेल्या खोट्या आशेमध्ये आपल्याला जगायचं नाही. आपल्याला स्वतःचं आपलंच रक्षण करायचं आहे. कोणी कोणासाठी नसतं. जसं आपल्याला दुसऱ्यांसाठी वेळ नाही तसं दुसऱ्यांनाही आपल्यासाठी वेळ नाही. कारण आपण अपेक्षा धरणं हे चुकीचं आहे. आपले सद्गुरू आहे त्यांच्या चरणी आपण आपल्या काही ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या आपण ठेवल्या पाहिजे. सद्गुरूंचं आपण नामस्मरण, उपासना 2 वेळची आपण नित्यनियमाची केली पाहिजे. इतरांशी चांगला संबंध आपला असला पाहिजे. आपल्या पोटात एक आणि ओठात एक असं असता कामा नये. जसं आपण आतमधून आहे, जसं माझ्या परेशिस्त आहे तसंच वरती आलं पाहिजे, वैखरीवर तसं झालं पाहिजे. आपल्याला डबल ढोलकी करायची नाही. आपल्यामध्ये शुद्ध विचार असला पाहिजे. कोणाचंही वाईट आपण चिंता कामा नये. कारण हा मनुष्य देह जो आहे तो 84 लक्ष जीवयोनीचा हा जो मनुष्य देह, तो 84 लक्ष जीवयोनी हे सगळं फिरून आपल्याला नंतर हा मनुष्य देह मिळतो आहे. मग या मनुष्य देहाचा आपल्याला सार्थक करायचं आहे. मग कशातही आपल्याला अडकायचं नाही. या खोट्या गोष्टींमध्ये, माईक गोष्टींमध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे. आपल्या जीवनाचं आपल्याला सार्थक करायचं आहे. आणि समर्थ म्हणतात आहे की परेमध्ये सद्गुरू आपल्याला सतत शिकवण देत आहेत. आपले सद्गुरू आपल्या सोबत आहे, विश्वाचा बाप आपल्या सोबत आहे. मग आपल्याला कशाचीही भीती नाही. मात्र आपण कोणाचंही वाईट करता कामा नये. आणि समर्थ म्हणतात आहे, सद्गुरू म्हणतात की तुम्हाला जर चांगलं करता येत नसेल तर वाईट पण करायचं नाही. कारण आपण कशाला कोणाचं वाईट करायचं, कशाला वाईट बोलायचं. ज्याचं कर्म त्याला, म्हणजे ज्याचं जसं कर्म तसं त्याला भोग आहे. मग प्रत्येकाला भोग आहेत, आपल्याला सुद्धा भोग आहेत. मग आपण या सगळ्या गोष्टी सोडून कामापुरती बोलावं, जावं, यावं, नाही जावं असं नाही. प्रत्येक ठिकाणी जावं, परंतु विवेकासहित जाणून त्यागावे. म्हणजे विवेकाने आपल्याला सगळं ते जाणून त्यागता आलं पाहिजे. त्या माईक गोष्टींमध्ये आपण अडकता कामा नये. दुसऱ्याचं वैभव बघून आपल्याला त्रास होता कामा नये. ज्याच्या त्याच्या शिलकीनुसार, ज्याच्या त्याच्या पुण्यानुसार, त्याच्या कर्मानुसार त्याला सगळं मिळणार आहे. दुसऱ्याच्या याला आपण जळत बसता कामा नये. किंवा दुसऱ्याचा विचार, त्याला एवढं भेटलं, त्याला एवढं भेटलं, मला काहीच नाही भेटलं. तुला जे भेटलं आहे ते कोणालाच भेटलेलं नाही, हे तू पहिलं लक्षात ठेव. कारण सद्गुरूंनी तुला उत्तमाचं दिलेलं आहे.
काय कमी आहे तुझ्या आयुष्यात? तू ज्यावेळी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये लुडबुड करायची थांबवशील ना, त्यावेळी तुला तुझ्या आयुष्यामध्ये रस वाटेल. तुझ्याकडे काय आहे हे तू बघ. इतरांकडे काय आहे हे आपल्याला बघण्याचा अधिकार नाही. हे त्याचं आहे. त्याच्यावर आपला काही हक्क आपण सांगू शकत नाही. म्हणून माईक गोष्टींमधून आपण बाजूला झालं पाहिजे. त्या भगवंताबद्दल, त्या ईश्वराची, त्या परब्रह्माची ओळख आपल्याला झाली पाहिजे. त्या परब्रह्माचं आपल्याला काहीतरी देणं आहे. हा जन्म, जो मनुष्यरूपी जन्म देह आपल्याला मिळालेला आहे, सद्गुरूने माझ्या उत्तमाचा देह दिलेला आहे. एवढं सगळं मला दिलेलं आहे, ऐश्वर्य दिलेलं आहे, धन दौलत सगळं दिलेलं आहे, चांगली माणसं दिलेली आहेत. मग आपण कसं विसरावं त्या सद्गुरूंना? सद्गुरूंनी मला सगळं काही दिलेलं आहे. कायम आपण त्या सद्गुरूंचे, आपल्या माऊलीचे आपण आभार मानले पाहिजे. कारण त्या माऊलीमुळे आपल्याला हे सगळं उत्तमाचं मिळालेलं आहे. माझ्या शिलकीपेक्षा जास्तच हे मला दिलेलं आहे समर्थांनी. माझ्या सद्गुरूने हे शिलकीपेक्षा जास्त दिलेलं आहे. एवढी माझी काही ऐपत पण नव्हती, पण एवढी माझी तेवढी हे नव्हती, म्हणजे एवढी मी त्याच्यामध्ये नव्हते, त्या त्यांच्या स्मरणामध्ये किंवा त्यांच्या वचनामध्ये, तरी सुद्धा माझ्या सद्गुरूंनी मला ऐल तीरावरून पैल तीराकडे नेलेलं आहे. एवढं सगळं दिलेलं आहे. मग त्या परब्रह्माचे आपण काय झाले पाहिजे? ऋण व्यक्त केले पाहिजेत. आपल्याला कोणी काही चांगलं दिलं तर आपण त्याचे धन्यवाद आपल्याला मानता आले पाहिजे. कारण तो माणूस ज्याच्या प्रत्येकाच्या हृदयात व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे जेवढे व्यक्ती असतील तितके आतमध्ये जो अंतरात्मा बसलेला आहे तो देवच आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात आपला परब्रह्म, आपले सद्गुरू आपल्याला पावत असतात. एखादी अडचण आली, आता आपल्याला वाटतंय की ह्याच्यातून माझी सुटका होऊ शकत नाही, याच्यातून मी कसा सुटू, मला काहीच कळत नाही आहे, याच्यातून माझी सुटका करणं आता अवघड झालं आहे मला. त्यावेळी असा एखादा व्यक्ती येतो ज्याला आपण कधी पाहिलेलं नाही नसतं, आणि तो अचानक आपली मदत करून जातो. म्हणजे सद्गुरू आपल्या सोबत आहे. तुझं जे कर्म आहे, तुझं जे काम आहे, तुझी जी म्हणजे तू जे करत आहेस ते उत्तमाचं कर, तुला काहीच कमी पडणार नाही. सद्गुरू तुझे समर्थ तुझ्या जवळ कायम आहेत, आणि तू ज्यावेळी संकटात पडशील त्यावेळी ते स्वतःचं म्हणून ते तुला त्याच्यातून बाहेर काढतील. म्हणजे समर्थाने म्हटलंय की आपल्याला माईक गोष्टींमध्ये अडकायचं नाही. परब्रह्मामध्ये जे निर्मळ, निश्चळ आणि जे समर्थ म्हणतात सदोदित आहे, त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. मग आता समर्थ म्हणतात आहे, ही जी माया आहे, ही तत्व जी आहे ती कशी आहे? माईक आहे, ती ओळखावी, ती संपणारी आहे, ती नष्ट होणार आहे. आणि म्हणून मी नाही, म्हणून माझे डोळे पाहतात असे आपल्याला वाटते. मी पाहतो का? नाही, माझे डोळे पाहतात आहे. पण डोळे पाहत नाहीत, पाहणारा डोळ्याच्या माध्यमातून पाहतो आहे. मी कानाने ऐकतो म्हणतो आपण, पण कान ऐकत नाही, तर कानाच्या माध्यमातून ऐकलं जातं. तोंड बोलत नाही, तर तोंडाच्या माध्यमातून बोलले जातं. मग जिभेला चव कळते असं आपण म्हणतो, पण जिभेच्या माध्यमातून चव त्या आत्म्याला कळते. म्हणून समर्थ इथे म्हणतात, साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञानाचे निरीक्षण देहासरीसे. मग समर्थांनी सांगितलं आहे की साक्षी म्हणजे अशी ही तत्व जाणल्यानंतर ती माईक म्हणून ओळखावीत, आणि आपण त्या तत्वांचे साक्षी आहोत हे जाणून त्याचं निरसन करावं. आणि साक्षी म्हणजे काय आहे? साक्षी म्हणजे ज्ञान आहे. साक्षी म्हणजे ज्ञान आहे, आणि ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञानाने अज्ञान ओळखावं, आणि ज्ञानाचे निरसन देहासरीसे, आणि चारी देहांबरोबर ज्ञान आणि अज्ञानाचंही निरसन करावं. म्हणून म्हटलेलं आहे इथं की मी ऐकत नाही, माझे कान ऐकत नाही, तर ऐकणारा तो आहे, ऐकून घेतो आहे. जिभेच्या माध्यमातून चव त्या आत्म्याला कळते आहे. म्हणून समर्थ म्हणतात, साक्षी म्हणजे ज्ञान, तो साक्षी म्हणून आज ते सगळं झालेलं आहे. तो साक्षी म्हणून आहे, तो साक्षी आहे म्हणून ज्ञान आहे. साक्षी म्हणून अज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञानाचे निरसन देहासरीसे. म्हणून आम्हाला जे ज्ञान झालं असं आपण म्हणतो, ते ज्ञान कोणाला झालं? तर ते आत्म्याला झालं. बरं, तो अज्ञानी आहे का? तो मुळातच ज्ञान स्वरूप आहे. त्याला कशाचं ज्ञान होणार? म्हणजे जे ज्ञान होतं ते भौतिक जगताचं ज्ञान होतं, आणि ते ज्ञान होण्याचं माध्यम म्हणजे काय आहे? शरीर आहे. आणि म्हणून शरीर हे शेवटी नष्ट होणार आहे, नाशवंत आहे. मग भौतिक जगतही नष्ट होणार आहे. म्हणून ज्ञान आणि
या दोन्ही गोष्टी ब्रह्माच्या समोर नाही आहेत. एकाच्यामुळे दुसरी गोष्ट प्रगत झाली आहे, ते अधिष्ठान. म्हणून समर्थ म्हणतात आहे की साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञानानाचे निरीक्षण देहा सरिसे. ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भ बोलिले, ते हे विवेक निरशले आत्मज्ञाने. मग ब्रह्मांडाच्या ठिकाणी ही देहाची कल्पना केली, त्यांना विराट आणि हिरण्यगर्भ असं म्हटलं आहे. पण आत्मज्ञानाने, स्वस्वरूपानुभवाने, विवेकाने त्याचं निरसनही झालं. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की आता ब्रह्मांडी देह कल्पिले, म्हणून ब्रह्मांडाच्या ठिकाणी देहाची कल्पना केली आणि म्हणून विराट हिरण्यगर्भ, त्यालाच विराट हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे. ते हे विवेक निरशले आत्मज्ञाने. पण आत्मज्ञानाने, ते विवेकाने निरशलं पाहिजे. आत्मज्ञाने आत्मानात्मा विवेक करिता, सारासार विचार पाहता, पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आहे. मग समर्थ म्हणतात आत्मानात्मा विवेक केल्याने आणि सारासार विवेकामुळे सर्व पंचमहाभूत माईक आहेत ही प्रचिती आली. मग आता आम्हाला कळलं की 5 प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत पंचमहाभूत निर्माण झालेल्या. म्हणजे काय? पंचमहाभूत कोणती? 5 पंचमहाभूत आहेत. मग आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. मग या पंचमहाभूतांनी निर्माण झालेल्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी या काय आहेत? माईक आहेत. आता पंचमहाभूतांनी हा देह सुद्धा तयार झाला हो. आता आप म्हणजे पाणी, तेज, आप कसं निर्माण झालं? पाण्याचा हा देह आहे. मग आप, घाम येतो आपल्याला. आप, तेज, तेजाने. वायू, तेजाने म्हणजे पोटामध्ये आपल्याला भूक लागते आहे, वायू. आकाश आणि पृथ्वी म्हणजे हे सगळं काय आहे? पृथ्वी म्हणजे हा देह. या पंचमहाभूतांनी निर्माण झाला हा देह. मग या सगळ्या नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत, त्या परिवर्तनीय आहेत, त्या स्थिर नाही आहेत. कोणकोणत्या गोष्टी स्थिर नाही आहेत? मग पाणी, आपल्या रक्तामध्ये सुद्धा पाणी आहे. मग समर्थ त्याचा उलगडा करतात. म्हणजे हा देह पंचभूतांनी बनलेला आहे. आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश हे सगळं यामध्ये आहे. म्हणजे पंचमहाभूतांचं जे सगळं बनलेलं आहे. प्रत्येक देहामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये पंचमहाभूत आहेत. जसं आपल्यामध्ये आहे तसं प्राण्यांमध्येही आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आत्मानात्म विवेक करिता. आत्मानात्मा विवेक केल्याने आणि सारासार विचार पाहता आणि सारासार विवेकामुळे पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आली. सर्व पंचमहाभूत माईक आहेत ही आपल्याला प्रचिती आली. पुढे समर्थाने दिलंय अस्ति मांस त्वचा नाडी लोम, हे 5ही पृथ्वीचे गुणधर्म, प्रत्यक्ष शरीरी हे वर्म, शोधून पहावे. मग आता समर्थाने दिलेलं आहे अस्ति मांस. महादेह कसा आहे? अस्ति मांसाचा आहे. हा देह अस्ति मांसाचा आहे, हाडांचा आहे, मांसाचा आहे. आणि त्वचा, नाडी, रोम हे 5ही पृथ्वीचे गुणधर्म आहेत. प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पहावे. मग अस्ति, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे सगळे 5ही पृथ्वीचे गुणधर्म आहेत. हे प्रत्यक्ष शरीराचं रहस्य शोधून जाणून घ्यावं. म्हणून शरीरामध्ये 5 प्रकारचे हे म्हणजे हे 5ही पृथ्वीचे गुणधर्म आहे आणि प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पहावे. म्हणजे शरीरामध्ये 5 प्रकारचे हे पृथ्वीचे तत्व दिलेले आहे. शरीरामध्ये दिसणारे हाडे, मांस, त्वचा, त्यानंतर नाडी, रोम म्हणजे केस. पुढे समर्थ म्हणतात शुक्लित, श्रोणित, लाळ, मुद्र, स्वेद हे आपाचे पंचक भेद, तन्वे समजून विशद करून घ्यावी. मग आता आपण म्हटलं की आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश ही जी पंचमहाभूताने हा देह बनलेला आहे. मग तो कसा काय? मग आप आपल्या शरीरामध्ये कसा आहे? तर समर्थ म्हणतात शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि स्वेद या सगळ्यांमध्ये आप आहे. हे सगळं आपच आहे. वीर्य, रेत, लाळ, मूत्र, घाम याच्यामध्ये सगळ्यामध्ये पाणी आहे. हे आपाचे 5 भेद आणि तत्व स्पष्टपणे जाणून घेतली पाहिजे. त्यावेळी समजतं म्हणजे हा देह 5 भूतांचा आहे. पंचमहाभूत आपल्या देहामध्ये आहे. सगळं काही या पंचमहाभूतांमुळे तयार झालेलं आहे.
मनुष्य देह, प्राण्याचा देह या पंचमहाभूतांमुळे तयार झालेला आहे. म्हणून आप म्हणजे पाणी आणि पाण्यातील 5 घटक आपल्या शरीरात आहेत आणि त्याची वेगवेगळी रूपं बदललेली आहेत. मागे आपण पाहिलं, माणूस जागा बदलली की तो महत्त्व बदलतो. तो शाळेमध्ये असेल तर तो शिक्षक आहे, घरामध्ये असेल तर ते बाबा आहेत, तो प्रवचनासाठी उभा राहिला तर ते प्रवचनकार आहेत आणि तोच माणूस कीर्तनासाठी उभा राहिला, समर्थ म्हणतात कीर्तनासाठी उभा राहिला तर तो कीर्तनकार आहे. मग नेमका तो आहे तरी कोण? बरोबर ना? म्हणजे एकच माणूस किती भूमिका बजावतो आहे बघा. म्हणजे नेमका तो आहे तरी कोण? तर तो प्रवचनकार आहे ना, तो कीर्तनकार आहे ना, तो शिक्षक आहे ना, तो बाबा आहे. मग तो या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात पाणी हे पाणी आहे, पण पाण्याचे रूप बदलत गेल्यामुळे त्यांची नावं बदलत गेली. कुठली नावं आली? आता पाण्याचं रूप, सगळीकडे पाण्याचं रूप आहे, पण पाण्याचं रूप बदलल्यामुळे त्याची नावं पण बदलली. मग त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? तर शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि स्वेद. स्वेद म्हणजे घाम. मग लाळ आहे, तोंडातली लाळ आपल्या, श्रोणित, शुक्लित, मूत्र म्हणजे हे आपाचे 5 तत्व आहेत. समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे वीर्य, शुक्लित वीर्य, श्रोणित म्हणजे रेत, लाळ मूत्र आणि स्वेद म्हणजे घाम. हे आपाचे भेद तत्व स्पष्टपणे आपल्याला आता कळलेली आहेत. म्हणून पुढे समर्थ देतात, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे 5ही तेजाचे गुण या तत्वांचे निरूपण केलेच करावे. मग क्षुधा म्हणजे काय? भूक. तृषा म्हणजे तहान, आलस्य म्हणजे आळस, निद्रा म्हणजे झोप आणि मैथुन हे तेजाचे 5 गुण आहेत. या तत्वांचंही वारंवार विवरण करावं. म्हणजे हे सगळे जी 5ही आहेत ते तेजाचे गुण आहेत. क्षुधा, भूक लागते आपल्याला, हे कशाचं आहे? तर हे तेजाचं आहे. जसं असं आपण आपाचं बघितलं, शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र, स्वेद, आणि आता समर्थांनी सांगितले आहेत ते कशाचे सांगितले आहेत? तर तेजाचे सांगितले. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन. म्हणजे आपलं शरीर कसं समर्थ हे काय सांगत आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे. ओवींमध्ये समर्थांना सांगण्याचा उद्देश काय आहे समर्थांचा, आणि समर्थ कशाचं स्पष्टीकरण देतात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. हा देह जो आहे तो सगळ्या पंचमहाभूतांचा बनलेला आहे. मग पंचमहाभूत कशी काय? कुठे आहेत पंचमहाभूत? मग आपल्यामध्ये असणारे शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि स्वेद हे आपाचे प्रकार आहेत. आपाचे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. मग क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे तेजाचं आहे. मग आता समर्थ म्हणतात आहे की 5 प्रकारचे तेजाचे गुण दिले. त्या तेजाच्या गुणांमध्ये क्षुधा म्हणजे भूक, तृषा म्हणजे तहान, आलस्य म्हणजे आळस, निद्रा म्हणजे झोप आणि मैथुन हे 5 प्रकारचे तेजाचे गुण आहेत. आणि म्हणून पुढे दिले समर्थाने, चळन, वळन, प्रसारण. म्हणजे आता पहिलं सांगितलं आपाचं, नंतर तेजाचं, 2 झाली पंचमहाभूत. आता तिसरं चळन, वळन, प्रसारण, निरोध आणि आकोचन हे 5ही वायूचे गुण श्रुती जाणावे. म्हणजे आपला जो प्रश्न असतो की हा देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे तो कसा काय, मग त्यावर हे समर्थांनी सगळं सांगितलेलं आहे. समर्थ त्यावर हे म्हणत आहेत की हा जो देह आपला आहे तो कशाचा बनलेला आहे? हा देह जो आहे तो या पंचमहाभूतांचा बनलेला आहे. आणि म्हणून समर्थांनी या पंचमहाभूतांमध्ये सगळं दिलेलं आहे. मग पंचमहाभूते कसे काय आपल्या शरीरामध्ये आहेत? तर आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. मग हे कसे आहेत आपल्या देहामध्ये? तर समर्थ म्हणतात आहे, पहिलं जे सांगितलंय समर्थाने, पहिलं आपाचं सांगितलं, नंतर तेजाचं सांगितलं. आता समर्थ 5ही वायूचे गुण चळन, वळन, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे 5ही वायूचे गुण श्रुती जाणावे. म्हणजे भूक, चलन, वलन, प्रसरण, निरोध आणि आकुंचन हे सगळे वायूचे गुण श्रोत्यांनी जाणावेत. आणि मग पुढे समर्थ म्हणतात आहे की 5 प्रकारचे अशा प्रकारचे वायूचे 5 गुण आहेत. 5 प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते दिसतात आहे. काही ठिकाणी चलन आहे, काही ठिकाणी वळण आहे, काही ठिकाणी प्रसारण आहे आणि काही ठिकाणी निरोध आहे, मग आणि काही आकुंचन पण आहे.
आता हे कोणामुळे होते, हे कोणामुळे सांगितलेलं आहे समर्थाने, हे सगळं कोणामुळे होतं आहे? तर हे सगळं समर्थाने सांगितलेलं आहे की हे कशामुळे, वायूमुळे होते आहे, वायूमुळे होत चाललेलं आहे. वायूमुळे हे सगळं, म्हणजे वायूमुळे हे सगळं समर्थाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपला देह जो आहे तो पाचाभूतांचा आहे. पाचाभूतांचा कसा काय आहे, मग कसा बनलेला आहे, ते सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे जो आपल्याला व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येक देहामध्ये काय आहे, ईश्वर आहे, ईश्वराचा वास आहे प्रत्येक देहामध्ये. जसा माझ्या देहामध्ये आत्मा आहे, माझ्या देहामध्ये ईश्वर आहे, तसा इतरांच्या देहामध्येही आहे. म्हणून दुसऱ्याच्या मनाशी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका म्हणून सांगितलेलं आहे समर्थांनी. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आता मला आतूनच असं वाटलं, की आतूनच असं वाटतंय की अनेकांच्या तोंडून आपण ऐकतो, मला हे तुम्हाला सांगावं असं वाटलं, कोणी सांगावं असं वाटलं, तुला सांगावं असं. म्हणजे समर्थ म्हणतात आतून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे, जी शक्ती, ती जी शक्ती जी आहे ना, ती अंतर्मनाची शक्ती आहे. आणि सत्चित्ताने काय करावं, तर सद्गुरूंच्या अंतर्मनाच्या शक्तीशी सतत अखंडपणे जोडलं जावं. कारण सगळ्यांचे अंतर्मन म्हणजे देह आहे. अंतर्मन म्हणजे काय आहे, अंतर्मन म्हणजे सगळ्यांचं जे अंतर्मन आहे ते म्हणजे परब्रह्म आहे, साक्षात ब्रह्म आहे, परमेश्वर आहे. त्याच्याही देहात परमेश्वर आहे, माझ्याही देहात परमेश्वर आहे. हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. त्या परमेश्वराने व्यक्ती तितक्या प्रकृती आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे, प्रत्येकाचे बोलण्याचं वागण्याचं सगळं वेगळं आहे. पण समर्थ म्हणतात या सगळ्यांमध्ये परब्रह्म आहे. म्हणजे जसा माझ्या आतमध्ये परब्रह्म आहे तसा इतरांच्याही आहे. म्हणून समर्थांनी सांगितले की अंतर्मनाची शक्ती म्हणजे सद्गुरूंच्या अंतर्मनाच्या शक्तीशी ही सतत ही अखंडपणे जोडलं जावं. त्यांना काय सांगायचं आहे, त्यांना काय सुचवायचं आहे, मला आतून असं वाटलं, सांगावं असं वाटलं, तसा संकेत मला मिळालेला आहे असं आपल्याला वाटतं बघा. तशी सकारात्मकतेची शक्ती किंवा इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. पण ही शक्ती निर्माण करणारा कोण आहे? कुणीतरी असतोच ना निर्माण करणारा. कारण याचं आपल्याला विस्मरण होतंय. आणि म्हणून अप्रशिक्षित मन आणि असुरक्षित मन आहे ना, हे स्वतःच्या भोवती असमाधानाचं तुरुंग निर्माण करतो. मग असं लक्षात ठेवावं, हे स्वतःवरती बंधन तो निर्माण करू शकतो. म्हणून समस्या काही कोणाला नसतात अशा नाही, प्रत्येकाला समस्या आहेत. आणि प्रत्येकजण असं म्हणजे समर्थ म्हणतात आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. म्हणजे या जगात सुखी कोण आहे, काम, क्रोध, शोक, मोह, भय. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की समर्थाने सांगितलं आहे कोणीही इथं सुखी नाही. कोणाचा क्रोध करू नये. सगळ्यांना दुःख आहे. तो माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे म्हणून त्याच्याशी काय होतंय, मला जलन होते किंवा मी मत्सर करतो, असं योग्य नाही. म्हणून सांगितलं आहे समस्या काही कोणाला नसतात, सगळ्यांना आहेत. प्रत्येकाच्या समस्या आहेत, पण प्रत्येकाच्या समस्याचं कारण आणि समर्थांनी म्हटलंय प्रत्येकाच्या समस्या या कशा आहेत, अंतःकरणातील सुप्त शक्ती. समर्थांनी सांगितलंय की अंतःकरणाची जी सुप्त शक्ती आहे ती ईश्वर निर्मित असते. मग तिचा उपयोग कसा करावा, मग समस्येचं कारण वेगळं आहे, तो प्रकार आपल्याला माहिती नसतो. म्हणून समस्येचा अभाव म्हणजे ही जी सकारात्मकतेची ही जी भावना आहे ती कमी पडली ना की मग समस्येचा अभाव म्हणजे सुखाची संकल्पना असं त्याचा अर्थ घेऊ नये. मला समस्या आल्या नाहीत म्हणजे मी खरा सुखी आहे, समस्या माझ्याकडे येतच नाही म्हणजे मी फार आनंदी आहे असं पण समजू नये. कारण क्रोध करण्यासारखं पुढे पण दिलंय समर्थाने, क्रोध करण्यासारखं सगळ्यांना क्रोध येतो, पण तसं करून चालेल का, नाही. म्हणजे समर्थाने सांगितलेलं आहे की अंतर्मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आकाशपंचकाचा विचार आहे हा. अंतःकरण कसं आले पाहिजे, म्हणजे समस्या येणं आणि जाणं हे सतत चालू असतं. म्हणून असमाधानी मनाचा पाश तोडायला शिकलं पाहिजे. हा असमाधानी मनाचा पाश तोडा आणि आपली अनुभवाची जी संपत्ती आहे ही अनुभवाची संपत्ती आपल्या गाठीशी बांधण्याचा प्रयत्न करा. अंतर्मनाच्या शक्तीशी सतत जोडले जा. मग काही लोक म्हणतात बघा की तुमची सकाळीच आठवण काढली आणि तुमचा लगेचच फोन आला, काय प्रकार असतो हा, हे अंतर्मन
अंतर्मन जेव्हा एकमेकांशी जोडलं जातं आणि अंतर्मनाच्या कल्पना ज्यावेळी एकमेकांशी जोडल्या जातात त्यावेळेला मन तेथे पूर्णपणे एकरूप झालेलं असतं आणि तो कधीतरी तसा अनुभव त्याचा येतो. आणि मला वाटलंच होतं आज तुमचा फोन येईल म्हणून. हे जे काय वाटत असतं ना आपल्याला, म्हणणं सुद्धा याविषयी जोडलं गेलेलं आहे. म्हणजे अंतर्मनाशी जोडलेला आहे. म्हणून संवेदनशील माणूस, तर माणूसच नव्हे तर पशुपक्षी सुद्धा आपल्या मोठ्यामध्ये गेल्यावर पाहतो ना आपण काय संवेदना असतात त्यांच्या. त्यांची सेवा करणारा माणूस जवळ गेल्यानंतर त्यांच्या संवेदना कधीतरी गोठ्यात जाऊन आपला हात मागे टांगून नुसतं बघून येणारा असा एखादा माणूस आणि नवखा आलेला माणूस या 4 पायांच्या जनावरांना सुद्धा कळतं की नाही हो. बघा ते जनावरांच्या गोठ्यात जावा, दररोज जी त्याची मालकीन किंवा मालक असतो तो गेल्यानंतर आणि एक नवखा आलेला माणूस तो आतमध्ये गेल्यानंतर काय प्रतिक्रिया त्या जनावरांची होते बघा. पाळीव कुत्रा सुद्धा बघा, हा कुत्रा घराचा मालक घरात गेल्यानंतर बघा शेपूट हलवत तो शेवटी हलवायला म्हणजे त्याच्या मागे लागतो. त्याचे वेगवेगळे आवाज तो देत असतो. प्रत्येक जण हा अनुभव घेतो. त्याच्या अंगावरती खेळायला बघतो, मग त्याच्या पायांवर हातांवर असं पायाने असं खालीवर करत असतो. मग प्रत्येक जण हा अनुभव घेतो. पण याचं कधी चिंतन तो करत नाही, याचं कधी मनन तो करत नाही, याचा कधी विचार तो करत नाही. तो करत नाही की मी आतमध्ये गेल्यानंतर मी पाळलेला कुत्रा जो आहे, मी पाळलेला प्राणी तो आहे, त्या कुत्र्याला कसं कळलं मी आत आलेलो, त्याने काय शेपटी हलवली, पाहुणा आल्यानंतर तो भुंकतो, तो ओरडतो. घरात कुत्रा असला नसला तरी काही ठिकाणी बोर्ड लावलेले असतात बघा, कुत्र्यांपासून सावध राहा म्हणून. घरात असावाच लागतो असं नाही आणि असतोच असं नाही. पण अशा प्रकारची जर संवेदना पशुपक्ष्यांमध्ये आहे, प्राण्यांच्या मध्ये आहे, पक्ष्यांमध्ये सुद्धा आहे बघा. कित्येक वेळेला पाहतो की पक्षी सुद्धा आनंदाने आपला चिवचिवाट करतात. त्यांना तिथं प्रसन्न वाटतं. त्यांना जिथे प्रसन्न वाटतं ना तिथं ते येतात बघा. पहाटे किती सुंदर आवाज येतो हा त्यांचा. कसं कळतं त्यांना पहाट झालेली, कसं कळतं त्यांना उजाडलेलं. मग पशु पक्ष्यांना उजाडलेलं कळतं, प्राण्यांना उजाडलेलं कळतं, पण माणसाला कळत नाही हो. माणूस कधी सुधारणार आहे? माणसाचं माणूसपणच विसरलेला आहे. बाकी सगळे आपलं काम करत आहे, परंतु माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, पण ते सगळं विसरत चाललेला आहे. म्हणून या ज्या अंतर्मनाच्या शक्ती आहेत याचा अभ्यास करायचा. आणि हा अभ्यास करणे म्हणजे मनाच्या श्लोकातून मनशांती आहे. आणि म्हणजे मनाचे श्लोक अभ्यासणं आपल्याला कळलं पाहिजे. मनाच्या श्लोकांमध्ये सगळं दिलं आहे. पाणी बाहेरून शुद्ध करेल हो, वेगवेगळे प्रकार अंगाला लावून. म्हणजे पाणी जर मारून आपण वेगवेगळे साबण लावलं तर आपलं शरीर स्वच्छ होऊ शकतं. बाहेरून जसं शुद्ध करतो तसं सत्य जे असतं ना, ते सत्य, ही सत्यता माणसाला आतून पवित्र करत असते. ती सत्यता आपल्याला जपण्यासाठी अंतर्मनाच्या संवेदना कळतील. आणि ही अंतर्मनाची संवेदना जाणणं हे साधकाचं आणि साधनेचं फलित असतं. आणि साधकाचं हे कर्तव्यही आहे. म्हणून प्रत्येक जण साधक आहे. तुम्ही जे आहात तो खरा अडथळा नाही. मला काय समजतो तो खरा अडथळा आहे. मला कोण समजतो हा खरा अडथळा आहे. ही खरी अडचण आहे. आणि ही अडचण असल्यामुळे हे कळत नाही आहे. आपणच आपल्याला कमी लेखतो. असं होऊन चालेल का हो? नाही. आपणच आपल्याला कमी लेखून कसं चालेल? म्हणून समर्थाने दिलेलं आहे पुढे की हे कळत नाही म्हणजे कुठलीही परिस्थिती निराशाजनक असत नाही. लक्षात ठेवा. आम्ही त्या निराशेला परिस्थितीवरती आक्रमण करत असतो. आपल्या स्वतःमुळे ते घडतं. ती परिस्थिती आपल्याला करत नाही. मग परिस्थितीचे आपण आक्रमण करत असतो परिस्थितीवरती. मग येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परिस्थिती निराशाजनक नसते. म्हणून समर्थ असं म्हणतात की या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून संवेदनशील माणूस व्हा. 205 मनाचे श्लोक दिलेले किती उत्तमाचे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेत स्वभावे. मना सज्जना, हे सज्जन मना. असं म्हटलेलं नाही की हे सज्जन शरीरा, असं म्हटलंय का? नाही. हे सज्जन मना, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. म्हणजे हे सज्जन मना, तू सज्जन आहेस आणि हे सज्जन मना तुला भक्ती पंथेची जायचं आहे, भक्ती पंथाला तुला लागायचं आहे. म्हणजे या मनाला सगळं आहे. मग जसं आपलं अंतःकरण आहे तसं इतरांचं आहे.
मग जेवढ्या व्यक्ती असतील तेवढं त्यांचं अंतःकरण म्हणजे परमेश्वर त्यामध्ये बसलेला आहे. मग समर्थ म्हणतात या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तींबद्दल सकारात्मक ऊर्जा मनामध्ये निर्माण होईल आणि याचा अखंडपणाने प्रयत्न करत आपण राहिलो पाहिजे. आणि तो योग्यपणानं वापरण्याची ही दिशा आहे, तो एक मार्ग आहे. अशा प्रकाराने ती वापरायची आहे, हा अभ्यास करायचा, हे चिंतन करायचं आहे. आणि अशा शक्तीचा योग्य मार्गाने जर आपण उपयोग केला, ठरवलेली शक्ती जी योग्य आहे तिचा योग्य दिशेने जर आपण वापर केला, तर आज निश्चितपणाने ठामपणानं सांगते मी की आपल्या मनामध्ये अशा प्रकारची वेगळी भावना किंवा अनावश्यक भावना किंवा कृती करण्याची मनामध्ये इच्छा निर्माणच होणार नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल काही कारण नसताना आपण तिच्याबद्दलची एक नकारात्मकतेची भावना निर्माण करतो. ही नकारात्मकतेची भावना या आतून त्या संवेदना नको आहेत. समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करते याचा विचार मला करायचा नाही. मी समोरच्या व्यक्तीबद्दल काय विचार करते आहे हे मला आतून अंतर्मनातून जाणवलं पाहिजे. याचं मला सतत चिंतन केलं पाहिजे. आणि हे चिंतन करण्यासाठी समर्थांनी दासबोधामध्ये आत्मपरीक्षण नावाचा समास दिला आहे. स्वतःचं आत्मपरीक्षण करणं म्हणजे स्वतःची संवेदना ज्या काही आहे त्या तपासणं आहे, योग्य प्रकारे त्याचं चिंतन करणं आहे, योग्य प्रकारे ते आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करणं आहे. म्हणून अशा प्रकारची ज्या संवेदना आहेत त्या संवेदना आपण त्या कशा ऊर्जा निर्माण करू शकतो आणि त्याचा कसा वापर करू शकतो, ही जी आपण आतून निर्माण होणारी ती जी पॉवर आहे, ती शक्ती आहे, तिचा कसा योग्य प्रकारानं आपण विनियोग करतो याचं चिंतन अखंडपणानं होणं हे किती अत्यावश्यक असतं. आणि तो रोजच्या दिनचर्येचा एक भाग झाला पाहिजे, आमच्या साधनेचा तो एक भाग झाला पाहिजे, आमच्या नामाच्या स्मरणाचा तो एक आनंदाचा भाग झाला पाहिजे. नामाचं स्मरण हे आम्हाला आतून चांगल्या संवेदना निर्माण करणारं एक साधन आहे आणि हे साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणून या संवेदना आपण जगूयात आणि याचा निश्चितपणानं आपण उपयोग करून घेऊया आणि आपलं जीवन समाधानी आणि आनंदी ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया. म्हणून काम क्रोध म्हणजे कोणाविषयी आपल्याला क्रोध करायचं नाही, क्रोध करायचाच नाही आहे. आपल्याला कोणाविषयी वाईट विचारही करायचा नाही. आपलं मन जेवढं आपण शुद्ध ठेवू ना तेवढा आपल्यालाच फायदा आहे. म्हणून आपण कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही. का करावा वाईट विचार? कारण माझ्या हृदयामध्ये श्रीराम असतात आहे, माझ्या हृदयामध्ये माझे भगवंत आहेत आणि माझ्या भगवंतांना माझे भगवंत जर माझ्या हृदयामध्ये आहेत, माझ्या परब्रह्म जर माझ्यामध्ये आहे, तर मी त्या माझ्या भगवंत आतमध्ये असताना मी कसा काय वाईट विचार करू शकतो? हे असं आहे. म्हणून समर्थ म्हणतात चळन वळन काम क्रोध शोक मोह भय हा आकाशाचा पर्याय, हे विवरल्या विन काय समजो जाणे. मग आकाश तत्व जे म्हटलं त्या आकाश तत्वाचे हे 5 प्रकारचे गुण दिसतात आणि म्हणून निरोपाधिक आकाश म्हणजे ब्रह्म असं म्हटलं आहे. पण आकाश हे उपाधियुक्त आहे आणि विकारयुक्त आहे. आकाशाला हे 5ही प्रकारचे विकार आहेत, काम क्रोध मोह शोक आणि भय, आणि याबरोबर अजूनही शून्याचा दोष आकाशाला लागलेला आहे. परमेश्वर हे ज्ञान स्वरूप आहे आणि आकाश अज्ञान स्वरूप म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, म्हणून पुढे दिलंय असो ऐसे हे स्थूळ शरीर 25 तत्वांचा विस्तार, आता सूक्ष्म देहाचा विचार बोली जेल. म्हणजे असो आता असं हे स्थूल शरीर म्हणजे 25 तत्वांचाच विस्तार आहे. तसं काम क्रोध शोक मोह भय हा आकाशाचा परिवार आहे, पण हे विवरल्याशिवाय समजून येत नाही. तसं समर्थ म्हणतात असो आता हे स्थूल शरीर म्हणजे 25 तत्वांचाच विस्तार आहे, आता सूक्ष्म देहाचा विचार सांगितला जाईल. म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी. मग समर्थ म्हणतात आतापर्यंत असो ऐसे हे स्थूळ शरीर. मग आतापर्यंत समर्थांनी सगळं जे सांगितलं ते स्थूळ देहाचं सांगितलेलं आहे. स्थूळ देह म्हणजे जो आमच्या डोळ्यांनी दिसतो तो स्थूळ देह, नीट लक्षात घ्या. स्थूळ देह म्हणजे काय? जो आमच्या डोळ्यांनी दिसतो तो. जो डोळ्यांनी दिसत नाही तो सूक्ष्म देह. म्हणून सूक्ष्म देहाचा विचार आपल्याला थोडक्यात समर्थांनी पुढे दिलेला आहे. अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार आकाश पंचकाचा विचार, पुढे वायो निरंतर होऊन ऐका. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की आपल्या आतमध्ये अंतःकरण हे जे आहे
म्हणजे अंतःकरण मन बुद्धी चित्त, अंतःकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे आकाश पंचक आहे. आणि आता यापुढे वायूचा विचार आहे का. मग अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे मनामध्ये बुद्धीमध्ये चित्तामध्ये कोणाचा विचार असला पाहिजे, फक्त माझ्या सद्गुरूंचा, माझ्या परब्रह्माचा, फक्त माझ्या देवाचा विचार माझ्या मनात असला पाहिजे. म्हणजे सद्गुरू श्रीराम आपल्याला दिसले पाहिजे. श्रीरामांवर प्रेम कसं करावं हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण साक्षात परब्रह्म जे आहे त्याचं आपल्याला काय करायचं, त्याची कसोटी धरायची आहे. म्हणजे त्याची कास धरायची आहे, सध्याची कास आपल्याला धरायची आहे. मग आपल्या परब्रह्माची, आपल्या सद्गुरूंची कास आपल्याला धरायची आहे. म्हणून म्हटलंय, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुखाची स्वय सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. मग समर्थ म्हणतात आहे की श्रीराम आम्हाला जर दिसले असते तर आम्ही त्यांना अगदी प्रेमाने नाव घातलं असतं. श्रीरामांना आपण श्रीरामांना समोर दिसण्यासाठी जरी ते श्रीराम समोर दिसले तर ते श्रीराम आपल्याला समोर दिसणार नाही. म्हणजे राम समर्थ म्हणतात आहे, श्रीराम हे नाव खूप मोठं आहे. ते दिसण्यासाठी बाहेर जाऊच नका, आतमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा विचार आहे. ते आहे अंतःकरणामध्ये, बाहेर पाहायचा विचारच नाही. परब्रह्म बाहेर नाही, आतमध्येच आहे. ज्यावेळी आपल्या आतमध्ये आपण ओळखू लागू आपल्याला, त्यावेळी बरोबर विश्वाला आपण ओळखायला लागणार. म्हणून समर्थ म्हणतात आहे का, समर्थाने सांगितलंय की सद्गुरू काय सांगताय, जे दिसत नाही ते खरं आहे, ते शाश्वत आहे, ते टिकणारं आहे. जे दिसतं म्हणजे तुम्हाला काहीही दिसू द्या, जी दिसणारी वस्तू आहे ती कधीतरी तिचा नाश होणार आहे, कधीतरी ती संपणार आहे. तिचा नाश हा निश्चित आहे, ते कधीतरी संपणार आहे. पण जे दिसत नाही ते काय आहे, ते परब्रह्म आहे, ते शाश्वत आहे. हे दिसणारं सगळं शाश्वत आहे, हे सगळं संपून जाणारं आहे. हे सगळं काय आहे, म्हणजे हे सगळं नष्ट होणार आहे. मग आतापर्यंत शाश्वत राहिली आहे का, टिकलेली आहे का, नाही टिकली. म्हणून श्रीरामांवरती प्रेम करणं म्हणजे माझ्या प्रत्येकाच्या आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेल्या सत्सत विवेक बुद्धीवरती प्रेम करणं, अंतःकरणामध्ये असलेल्या भक्तिभावावरती, भक्तीवर प्रेम करणं अंतःकरणामध्ये वसलेलं आहे. म्हणून अंतःकरण सांगितलेलं आहे, आकाश पंचकामध्ये दिलेलं आहे अंतःकरण. मग त्याच्यामध्ये आपल्याला अहंकार आणू द्यायचा नाही. मग श्रीराम म्हणजे अनेक वेळा आपण पाहिलेत, श्रीराम म्हणजे असं एक स्वरूपात्मक, असं एक प्रतिकात्मक अशा प्रकारच्या मूर्तीमध्ये केवळ आपल्याला जी सवय झाली आहे ना आपल्या दृष्टीला, हा काय सुंदर रूप होतं श्रीरामांचं स्वरूप. म्हणजे समर्थ म्हणतात की श्रीराम सुंदरच आहे, हाच विवेक आहे. घनश्याम हा राम लावण्य रूपी, समर्थांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. काही असंही विचारतील की समर्थांनी कुठे पाहिलं ते लावण्य रूप आहेत ते. समर्थांनी वेगळं राम पाहिले नाहीत. समर्थांना अंतःकरणातल्या श्रीरामांनाच समर्थांनी नटवलेलं आहे, अंतःकरणातल्या श्रीरामांवरती समर्थांनी प्रेम केलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सदा सर्वदा अखंड प्रीती रामी धरावी. श्रीरामांवरती प्रेम करण्यासाठी काय करावं लागेल, माझ्या भगवंतावर, माझ्या सद्गुरूंवर, माझ्या परब्रह्मावर प्रेम करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर श्रीरामांवरती प्रेम आमचं बसेल. आम्ही जेव्हा दुःखामध्ये सापडतो, संकटामध्ये सापडतो, आम्ही जेव्हा कुठल्या तरी अडचणीमध्ये सापडतो, तेव्हा मला श्रीरामांचं स्मरण होतं. पण अशा संकटांच्या वेळी आम्हाला श्रीराम जर त्यावेळी आठवत असतील तर दुःख का नको, संकट का नको, वेदना ज्या आहेत त्या का नको. त्या वेदना खूप गरजेच्या आहेत हो. आपल्याला वाटतात वेदना खूप गरजेची असते, कारण वेदनेमध्ये आपल्या सद्गुरूंचं स्मरण आपल्याला होतं. म्हणून कुंतीने आयुष्यभर काय मागितलं, दुःखच मागितलं. का मागितलं, कारण त्या परब्रह्मावरती तिचं प्रेम होतं. तिला माहित होतं हे सगळं नश्वर आहे, हे सगळं शाश्वत नाही, हे सगळं अशाश्वत आहे, हे टिकणारं नाही. मला दुःख दे जेणेकरून माझ्या परब्रह्माचं, माझ्या सद्गुरूंचं, माझ्या देवाचं माझं स्मरण राहील कायम. मग म्हणून त्याचं मन, त्याचं मन सदृढ करत असतं, सशक्त बनवत असतं. म्हणून वेदना आवश्यक आहेत. संकटामध्ये श्रीराम आठवतात, हे तर अगदी त्रिभुवनातलं सत्य आहे. याच्यामध्ये काही कुणाचं क्षमत नाही, दुमत आहे का, नाही.
तर सगळ्यांना माहिती आहे, दुःख आलं की आपल्याला आपला परब्रह्म आठवतो, माझे सद्गुरू आठवतात. अगदी बरोबर आहे म्हणतील सगळे. मग संकटामध्ये जर श्रीराम आठवत असतील, सुखामध्ये ते आठवत नसतील, तर त्याला म्हणावं की सुख हवं की दुःख हवं. ते म्हणतील सुख हवंय, पण सुखामध्ये ते आठवत नाही, ऐश्वर्यामध्ये ते आठवत नाहीत, म्हणून श्रीमंतीमध्ये ते आठवत नाहीत. पण मनाच्या श्रीमंतीमध्ये मला श्रीराम आठवायचे आहेत, अंतःकरणाच्या श्रीमंतीमध्ये मला श्रीराम आठवायचे आहेत. म्हणून म्हटलं आहे की अंतःकरणामध्ये श्रीराम आपल्याला आठवले पाहिजेत. म्हणून आपण कायम आपल्याला सवय लावली पाहिजे की उत्तमाचा देह, उत्तमाचं हे शरीर आपल्याला दिलेलं आहे. उत्तम सगळं सद्गुरूंनी माझ्या सद्गुरूंनी माझ्या श्रीरामाने मला सगळं दिलेलं आहे. सगळं वैभव, ऐश्वर, धन, दौलत, संपत्ती, संतती सगळं उत्तम प्रकारे श्रीरामांच्या कृपेने माझी काय आहे, माझी याच्यामध्ये मी माझ्यासारख्या पामराला हे तर एवढं मिळणं शक्यच नव्हतं. मला हे देणं माझी एवढी शिल्लकही नव्हती. पण माझ्या सद्गुरूंनी, माझ्या श्रीरामाने, माझ्या परब्रह्माने, माझ्या ईश्वराने, माझ्या देवाने हे सगळं मला वाढून दिलेलं आहे. माझ्या शिल्केपेक्षा जास्त मला दिलं आहे. मग त्या सद्गुरूंचे आभार आपण कायम मानले पाहिजेत. त्यांचे आपण ऋणी असलो पाहिजे की हे समर्था, हे सद्गुरू राया, तुम्ही माझी शिल्लक नसतानाही मला खूप काही दिलेलं आहे. त्यामुळे अखंड तुमचं स्मरण मात्र माझ्या जिभेवर, माझ्या तोंडावर कायम, माझ्या अंतःकरणामध्ये तुमचं स्मरण कायम अखंड उठता बसता येता जाता फिरता कुठेही असता माझं तुमचं स्मरण मला झालंच पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की समर्थाने सांगितलं आहे की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. काय सांगितलंय, एकच दान द्या, याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुझा विसर होता का म्हणे मला, बाकी मला तुझ्याकडून काहीच नको, मला फक्त एकच दान पाहिजे, मला तुम्ही पाहिजे आहात, मला तुमचं नाम पाहिजे आहे, मला त्याचा विसर कधीच पडू नये. मग समर्थ म्हणतात आहे, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. म्हणजे श्रीरामांवरती मला प्रेम करायचं आहे, आणि श्रीरामांवरती जर माझं प्रेम करायचं असेल तर मला नश्वर आणि नाशिवंतावरच प्रेम माझं दूर करावं लागेल. त्याचवेळी मला माझ्या श्रीरामांवर प्रेम करता येईल, आणि त्याचवेळी मला श्रीरामांवरचं प्रेम खरं अनुभवायला मिळेल. म्हणून त्याच्यासाठी काय करायचं आहे तर समर्थाने म्हटलंय, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जेवी करावी. दुःख जे आहे ना ते दुःख सांडावं, दुःख विसरून जावं, दुसरा दुःखाचा त्याग करावा. आपली एक समजूत आहे की दुःख म्हणालं समूळ नष्ट झालं पाहिजे. कसं शक्य आहे मला सांगा? दुःखाची समूळ नष्टता कधीच होत नाही, पण दुःखाचं निवारण करणं आणि दुःखाची तीव्रता कमी करणं हे सद्गुरूंचं कार्य असतं. दुःख तुम्ही समर्थांकडे मागू नका, दुःख सद्गुरूंकडे कमी करा म्हणून सांगू नका. दुःख कधीच कमी होत नाही, पण त्याची जी तीव्रता आहे ते कमी करण्याचं कार्य सद्गुरू करतात. दुःख न वाटू देणं, दुःखाच्या यातना भक्ताला न होऊ देणं, म्हणून नेहमी लक्षात ठेवू आपण. म्हणून गुरूंनी आमचं काय ऐकावं आणि गुरूंनी आमचं ऐकून नेमकं काय आमच्या मनासारखं करावं हे मी ठरवायचं नाही, हे माझ्या सद्गुरूंनी ठरवायचं आहे, हे माझ्या समर्थांनी ठरवायचं आहे. ते गुरु ठरवत असतात, त्यांचा तो अधिकार आहे. म्हणून दुःख जे सांडायचं आहे, दुःखाचा त्याग करायचा आहे, दुःख मला विस्मरण करायचं आहे, दुःख मला विसरून जायचं आहे, हे लक्षात ठेवा. हे फार महत्त्वाचं आहे. दुःखाचा त्याग करून आपण कुठेही गेलो तरी दुःख आपल्याबरोबरच असणार आहे. म्हणजे नर्मदा परिक्रमासाठी गेला आणि अशी सुखासुखी नर्मदा परिक्रमा होते काय हो? कुठेतरी यात्रेला, तीर्थयात्रेला गेला, सुखासुखी होते का? सुखासुखी काहीच होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, दुःखाची स्वये, स्वतःचं दुःख स्वतःच आपण घालवलं पाहिजे. दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. जीवात्म भाव जो आहे, देहात्म भाव जो आहे, हा देहात्म भाव जेवढा आपण कमी करू, थोडी त्याच्यामध्ये शीतलता देऊ, जेवढं त्याचं आपण निवारण करू, देहभेदाचं म्हणजे देहभावाचं जेवढं आपण विस्मरण करण्याचा प्रयत्न करू, त्याच वेळी अंतःकरणामध्ये देहभाव जागा होत असतो. आणि अंतःकरणामध्ये कुठला देहभावाचा वेगळा कप्पा नाही, वेगळं कुठलं तरी ते इन्स्ट्रुमेंट नाही आहे, वेगळं कुठलं ते साधन नाही आहे, वेगळा कुठला तरी तो प्लग नाही आहे की हा सुखाचा प्लग काढायचा आणि तिथे दुःखाचा प्लग लावायचा, आणि दुःखाचा प्लग काढायचा आणि सुखाचा लावायचा. असं होत नाही. दुःखाची तीव्रता कमी झाली की नंतर
दुःख आपण जेव्हा विसरायला लागलो आपण, की हळूहळू ते दुःख विस्मरण होतं, म्हणजे सुखाची प्राप्ती होते. सुख वेगळं नाही आहे. सुख कुठे आहे, आनंद कुठे आहे हे दाखवता येईल का आपल्याला? नाही दाखवता येणार. कसं दाखवणार आपण? हे दुःख आहे, हे सुख आहे, ते काय त्याचा प्लग काढून दुसरा प्लग लावायचा, एवढी सोपी गोष्ट नाही आहे ती. म्हणून म्हटलंय समर्थाने, हे दाखवता येईल आपल्याला का हो? नाही दाखवता येणार. मग याला आपण काय म्हणतो? आनंद, याला सुख म्हणतो. सुख दाखवा बघू, आनंद दाखवा बघू, दाखवता येतो का? नाही. तुला किती आनंद झाला, 1 किलो झाला, 2 किलो झाला, किती झाला, असं मापता येतं का? नाही, ते पण नाही. मग ते कळत नाही. म्हणजे वृत्तीवरती तो आनंदाचे तरंग जे आहेत, वृत्तीवरती जे सुख आहे, वृत्तीवरती जे समाधान आहे, दुःखाची तीव्रता जशी आपण कमी करायला लागू तसं सुख वाढायला लागेल, तसा आनंद आपल्याला मिळायला लागेल. म्हणून त्याच्यासाठी समर्थ आपल्याला काय करावं, त्याच्यासाठी समर्थ आपल्याला या समर्थाने या श्लोकामध्ये दिलेलं आहे. म्हणून स्वस्वरूप त्या विवेकाने पाहणं आणि कल्पनेतीत वस्तूचा शोध हा आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून ज्याचा शोध घ्यायचा आहे ना, त्याचा शोध आपल्याला विवेकाने घ्यायचा आहे. मग आत्म्याच्या सहवासामध्ये आपण आहोत, अंतःकरण आत्मा रामाच्या सहवासामध्ये आपण आहोत. म्हणून समर्थांनी फार सुंदर दिलंय, सांडून आपली संसार व्यथा. आपली व्यथा आपल्याला सांडावी लागेल, विसरावी लागेल. ती कशी काय सोडून जाणार नाही? म्हणजे ती ती काय अशीच सोडून जाणार नाही, जाईल का हो? नाही. त्याच्यापासून आपल्याला दूर जाता येणार नाही. म्हणून सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. काय म्हटलंय? किती सुंदर ओवी समर्थाने दिली आहे. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याच सांगाव्या. उठता बसता बोलता लिहिता आपण भगवंताचं पण लिहावं, भगवंताचंच लिहावं, भगवंताचंच वाचावं, भगवंताचंच बोलावं. हळूहळू या सगळ्या मत्सर भावना, काम क्रोध मद मत्सर हे सगळं निघून जाईल. फक्त आणि फक्त मला त्या भगवंताची ओढ लागेल. तुम्ही एकदा करून बघा. चांगलं बोलत राहिलात ना तर तुमच्या परेमध्ये सुद्धा चांगलंच होईल. म्हणजे तुम्ही वाईट बोलत राहिलात तर अजून तुमच्या मनामध्ये वाईट 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 गोष्टी येत राहतील. म्हणून चांगलं बोलायला शिका. एखाद्याला चांगलं, त्याचं जे चांगलं आहे त्याला चांगलं स्वयंपाक करता येतो तर तो बोलता आला पाहिजे, बाबा खरंच तुला हा पदार्थ खूप चांगला करता येतो. म्हणजे तुम्ही जेवढं चांगलं बोलाल तेवढं तुम्हाला चांगलं तुमचं मन राहील. हळूहळू ते विचारही चांगले आणि एक दिवस तुम्हाला ती सवय होऊन जाईल. म्हणून म्हटलंय, सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याच सांगावे. आपली संसार व्यथा जी आहे ती ज्याचा संसार, आपला संसार जो आहे, आपला प्रपंच जो आहे हा आपल्याला त्याचा त्याग करावा लागेल. म्हणून त्याच्यासाठी काय करावं? सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी. म्हणून देहाचं दुःख जे आहे ते सुख मानावं, देह दुःख विसरण्याचा प्रयत्न आपण करावा आणि विवेकी सदा सस्वरूपी भरावं. दुःख काय आहे, अशांत काय आहे, संकट काय आहे, अमंगल काय आहे, सुमंगल काय आहे, याचा सारासार नित्यानित्य विवेक करणं. तिथे विवेके सदा सस्वरूपी भरा. आपलं जे स्वस्वरूप आहे त्याच्या भोवती विवेकाचं कंपाऊंड आहे, विवेकाचं संरक्षण आहे. त्याला आपल्या आत्मस्वरूपात विवेकाचं संरक्षण असल्यामुळे त्याच्यामध्ये सदा सतत अखंड त्या भगवंताचं नाम राहिलं पाहिजे. आपल्याला या स्वस्वरूपामध्ये जर जाऊन मिसळायचं असेल तर त्या स्वस्वरूपामध्ये जाऊन जर आपल्याला आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणाचा किंवा त्याचा शोध घ्यायचा असेल, त्याचा आनंद घ्यायचा असेल तर तो विवेकानेच आपल्याला घेता येतो. मग सत्य काय आहे, असत्य काय आहे, सुख काय आहे, दुःख काय आहे, शांती काय आहे, अशांती काय आहे, हे विवेकाशिवाय समजणार नाही. नुसता विवेकही जागा ठेवून चालणार नाही. तर अखंड विवेके सदा सतत अखंड त्या स्वस्वरूपाच्या आनंदामध्ये जेव्हा आपण राहण्याचा प्रयत्न करू ना, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थानं त्या श्रीरामांवरती आमचं प्रेम बसेल, त्या भगवंतावरती, त्या सद्गुरूंवरती, त्या आपल्या देवावरती, ईश्वरावरती आपलं प्रेम बसेल. म्हणून समर्थ म्हणतात, श्रीरामांवरती प्रेम करायचं आहे आणि श्रीराम आपल्यावरती प्रेम करणार आहेत, करतात आहे. म्हणून एवढ्यापर्यंत आपण आलेलो आहोत. फार मोठा चिंतनाचा विषय आहे वा. आपल्याला श्रीरामांवरती प्रेम करायला आपली ताकद आहे का, आपली क्षमता आहे का, आपलं सामर्थ्य तेवढं आहे का? श्रीरामांवरती प्रेम करण्याची इच्छा नुसती तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करा. इच्छा तर आपण निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्या पुढचं सगळं काम श्रीरामांवरती सोपून द्या, आपल्या परब्रह्मावर सोपून द्या, सद्गुरूंवर सोपून द्या. म्हणून समर्थ म्हणतात, तुम्ही माझ्या हातामध्ये हात घ्या, मी तुमचा हात श्रीरामांच्या हातामध्ये देऊन टाकतो आणि श्रीराम तुमचं कल्याण करते. म्हणून समर्थ म्हणतात, अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार
आकाश पंचकाचा विचार पुढं वायू निरत्तर होऊन ऐका. व्यान समान उदान प्राण आणि अपान ऐसे हे पाचही गुण वायुतत्वाचे. आपण वायुतत्वाचं प्रत्यक्ष चलन पाहिलं. कोणतं पाहिलं? जिथं चलन वळण प्रसारण निरोध आणि आकुंचन हे वायुतत्व सांगितलं. मग समर्थ म्हणतात हे स्थूलाचे आहे. इकडे सूक्ष्माचे समर्थाने कसे सांगितले बघा. ते म्हणतात सूक्ष्मामध्ये जर आम्हाला विचार करायचा असेल तर त्याचा व्यान समान उदान प्राण आणि अपान हे पाचही गुण वायुतत्वाचे आहेत. पुढे श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण हे पाचही तेजाचे गुण आता आप सावधान होऊन ऐका. मग 5 प्रकारचे अजून समर्थाने आपाचे गुण सांगितले आहेत. वाचा पाणी पाद शिष्ण गुद हे आपाचे गुण प्रसिद्ध आता पृथ्वी विशद निरोपिली. मग समर्थाने आता इथे पुढे पृथ्वी तत्व गुण सांगितले आहेत. मग शब्द स्पर्श रूप रस गंध हे पृथ्वीचे गुण विशद ऐसे हे 25 तत्व भेद सूक्ष्म देहाचे. मग अशा प्रकारे आपल्या देहाचे एकूण 82 तत्वांचा विस्तार आहे. तो स्थूल देहाचा जसा आहे तसा सूक्ष्म देहाचा सुद्धा आहे. म्हणजे स्थूल देहाचं जसं दिलं आहे तसं सूक्ष्म देहाचं सुद्धा आहे. आणि म्हणून स्थूल आणि सूक्ष्म या दोघांची बेरीज केली तर 82 तत्वांची होते. आणि त्यामध्ये पुन्हा ज्ञान आणि अज्ञान या 2 गोष्टी आलेल्या आहेत. परमेश्वर ज्ञान स्वरूप आहे, पण ज्ञान आणि अज्ञान हा सोडून माझं स्वतःचं रूप आहे आणि ते म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून इथे अशा प्रकारे समर्थांनी ब्रह्मतत्वाचं निर्विवरण सांगितलेलं आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध हे स्पष्टपणे पृथ्वीचे गुण आहेत. असं हे सूक्ष्म देहाचे एकूण 25 तत्वभेद आहेत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे तनु चतुष्टये नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.